जळगाव शहरामध्ये एका डॉक्टर आणि प्लंबरनं एका छोट्या मुलीची एका संकटातून सुटका केली। या 3 वर्षांच्या मुलीचं डोकं एका ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये अडकलं होतं। त्यानंतर नेमकं काय घडलं, या मुलीची सुटका कशी झाली पाहूया। जळगावातल्या एका रुग्णालयात तब्बल 10 मिनिटं हे खास ऑपरेशन सुरू होतं। जळगाव शहरातील सादिक मणियार यांच्या 3 वर्षांच्या मुलीचं डोकं या ॲल्युमिनियमच्या भांड्यात अडकलं। सादिक यांनी भरपूर प्रयत्न केले, पण मुलीचं डोकं काही बाहेर येईना। शेवटी त्यांनी डॉक्टर मिनास पटेल यांचं रुग्णालय गाठलं। वो कहते हैं बड़ी पोरी ने अट्टा दी। यानी बड़ी लड़की जो थी उसने उसके गले में डाल दिया ऊपर। फिर आपको कैसे पता चला, फिर आपने क्या किया आगे? उसकी मम्मी ने मेरे को फोन लगाई। हाँ हाँ 6 बजे भी, उसके बाद में 6 बजे काम कर जाना। उसकी अम्मी ने दवाखाने में लेके गई। जाली वाले ने लेके आए। तो आपने घर पे ये बर्तन निकालने की कोशिश किया था? हाँ। फिर निकला? नहीं। डॉक्टर पटेल यांनी एक प्लंबर बोलावला आणि मग प्लंबर खालिद शेख आणि डॉक्टर पटेल यांनी मुलीच्या डोक्यात अडकलेलं भांडं कटरच्या सहाय्यानं काढायला सुरुवात केली। तब्बल 10 मिनिटं अगदी सावकाशपणे काळजीपूर्वक हे सगळं सुरू होतं। ते भांडं गरम होऊन तिला चटका लागू नये म्हणून पण आम्ही मग त्याला ओल्या पाण्याचे भिजवून सर्व त्याच्यावर कपडे ठेवले आणि कट केला। पहिल्या कटमध्ये काहीच झालं नाही, हलता हलेना ते। म्हटलं बापरे, अजून एक कट करावा लागेल। मग दुसरा कट केला तरी ते हललं नाही। मग पुन्हा तिसरा कट करावा लागला आणि शेवटी तिसरा कट केल्यानंतर तिला थोडं खेचण्यात आम्ही यशस्वी झालो आणि ईश्वर कृपेने ती सुखरूप बाहेर पडली। अखेर डॉक्टर पटेल आणि प्लंबर खालिद शेख यांच्या प्रयत्नांना यश आलं। या मुलीची भांड्यापासून सुटका झाली आणि पालकांचा जीव भांड्यात पडला। चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।